नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. 2026चा असणारा हा बजेट 1 फेब्रुवारीला म्हणजे आजच्या दिवशी जो मांडला जातोय तो एक सगळ्यात महत्वाचा इतिहास तयार करतोय. याच्या पाठीमागचं कारण काय? तर 1947च्या 26 नोव्हेंबरला आपल्या भारताचा असणारा स्वातंत्र्यानंतरचा पहिला बजेट मांडण्यात आला होता आर के शनमुगम चेट्टी यांच्या माध्यमातून. त्यावेळेस बजेट मांडत असताना 2 पार्टमध्ये बजेट त्या ठिकाणी मांडला जातो शक्यतो करून. पहिल्या पार्टमध्ये काय असतो, ज्याला आपण सेक्शन ए म्हणूया, ज्याच्यामध्ये बजेट कशासाठी मांडतोय, आपले उद्दिष्ट काय आहेत, भारताचं असणारं जे फ्युचरिस्टिक प्लॅन असेल तो काय आहे, त्याच्याबद्दलचा असणारा व्ह्यू पॉइंट गव्हर्नमेंट आपल्या पद्धतीने मांडतो. आणि सेक्शन 2 मध्ये म्हणजे बी मध्ये काय करतो गव्हर्नमेंट, तर टॅक्सेशन काय आहेत, न्यूमरसी काय आहे, डॉक्युमेंट्स असतील, जे डाटा असतो ना तो डाटा असतो पार्ट नंबर 2 मध्ये. हे 47 पासून ते आतापर्यंत अविरतपणे चालत आले होते. त्याच्यामध्ये आत्ता निर्मला सीतारामन जे काही स्वतःच्या असणाऱ्या बजेट मांडण्याच्या स्ट्रक्चरमध्ये आत्ता 9व्या क्रमांकाचं असणारं बजेट मांडताना दिसत आहेत आजच्याच दिवशी. आणि कदाचित त्या रेकॉर्ड सुद्धा तोडतील. ते म्हणजे कोणाचं या ठिकाणी, तर मोरारजी देसाई यांचं, ज्यांनी सगळ्यात जास्त असणारं बजेट मांडलेलं आहे 10 वेळा. तर 2026चं असणारं बजेट जेव्हा निर्मला सीतारामन हे मांडतायत तेव्हा त्यांनी भारताच्या असणाऱ्या इतिहासालाच एक प्रकारे बदललेला आहे. तो काय आहे एक्झॅक्टली मुद्दा, तो आपण आजच्या सेशनमध्ये या ठिकाणी समजून घेऊया. मग रेफरन्स बघत असताना बजेटचा उल्लेख खूप महत्वाचा आहे. आता हा असणारा जो बजेट आहे का, हा शब्दच मुळात राज्यघटनेत नाहीये. मग राज्यघटनेच्या अंतर्गत आपण उल्लेख करत असताना केंद्राच्या बाबतीमध्ये रेफरन्स घेत असताना आपण कलम 112चा उल्लेख करतो आणि याला म्हणतो आपण या ठिकाणी अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, वार्षिक वित्तीय विवरणपत्रक असा उल्लेख आपण याच्यामध्ये करतो. आणि याच असणाऱ्या विवरणपत्रकाचा उल्लेख बदलतोय. आता मुद्दा नीट आहे का, इतिहास जो बदलतोय 75 वर्षाचा, तो काय बदलतोय, तर अर्थमंत्री वित्तमंत्री जे स्पीच देणार आहेत ना, त्यांचं असणारं जे अर्थसंकल्पीय भाषण असलं पाहिजे का, ते अर्थसंकल्पीय भाषण कसं असावं हे घटनेमध्ये सांगितलेलं नाहीये. त्याबद्दलचे असणारे अधिकार संसद आपल्या पद्धतीने ठरवू शकतो, आपल्या पद्धतीनं त्याला सिस्टमॅटिकली चेंज पण करू शकतो. तोच मुद्दा आता घडतोय. यासाठी सेपरेटली घटनेअंतर्गत कोणतेही मुद्दे बदलायची आवश्यकता नाही. हा मुद्दा संसदीय कामकाजाशी संबंधित आहे. त्यामुळं लक्षात ठेवायचं की तो कोणत्याही घटनात्मक तरतुदीनं बदलत नाही. कारण स्पीच कसं असावं, स्पीच कोणत्या पद्धतीने द्यावं, याबद्दल घटनेमध्ये कोणताही उल्लेख नाहीये. हे इथं आपल्याला लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. मग उल्लेख काय आहे, कलम 112च्या अंतर्गत पाहिलं तर अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असा उल्लेख त्या ठिकाणी येतो. वार्षिक वित्तीय विवरणपत्रक. बजेट हा शब्द आपल्याला राज्यघटनेमध्ये दिसत नाही. अर्थसंकल्पीय भाषणाचे मुख्यत्वे करून 3 टप्पे असतात किंवा 3 कार्य असतात अर्थसंकल्पीय भाषणाचे, ज्याला आपण बजेट मंजूर करण्याचे असणारे जे 6 टप्पे आहेत का, त्या 6 टप्प्यांमध्ये म्हणजे बजेट मांडण्यापासून अर्थसंकल्पीय भाषणापासून बजेट मंजूर होईपर्यंत जे 6 स्टेज आहेत, त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून या असणाऱ्या भाषणाचे 3 कार्य असतात. कोणते 3 कार्य? एक असतो कायदेशीर कार्याचा उल्लेख, जिथं काय कर आणि खर्चासाठी संसदेची मंजुरी मिळवणं. मूळ कारण तर तेच आहे ना, करासाठी खर्चासाठी मंजुरी घेण्याचे. मंजुरी घेतल्यानंतर सुद्धा तो काय करायचंय, आर्थिक मुद्दा येतो, वित्तीय धोरण, वाढीची रणनीती, सुधारणा प्राधान्यक्रम दर्शवणे. म्हणजे कोणकोणत्या घटकांना सगळ्यात प्रायोरिटीनं पहिल्यांदा काम करायचं आहे, त्यांचा विकास करायचा आहे, त्यांच्यासाठी खर्च करायचा आहे. तो आर्थिक बाबीचा उल्लेख सुद्धा त्याच्यामध्ये असतो बजेटच्या अंतर्गत. आणि राजकीय धोरणात्मक मुद्दे सुद्धा असतात, पॉलिटिकल स्ट्रॅटेजी सुद्धा असतात. म्हणजे सरकारची दृष्टी कसा असेल नागरिकांच्या प्रती, बाजारपेठेच्या अनुषंगाने. आणि सोबतच उल्लेख केला तर जागतिक गुंतवणूकदारापर्यंत आपण कशा पद्धतीने पोहोचू शकतो जेणेकरून इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये वाढेल. मग आपण त्यामध्ये एफडीआयचा असणारा पार्ट त्याच्यामध्ये वाढवायचा आपल्याला. आपल्या भारतामध्ये असणाऱ्या इंडस्ट्रीज, कंपनीज आपल्याला जास्तीत जास्त आणायचंय. या सगळ्या गोष्टींचा एक ओव्हरऑल विचार असतो बजेट जेव्हा मांडायचा असतो त्या असणाऱ्या भाषणांतर्गत. कारण बजेट फक्त भारतात मांडला जातो आणि भारतातच फक्त ऐकला जातो असं नाही. याचं असणारं जे काही या आपल्या संपूर्ण भारताचं असणारं जे बजेट आहे का, त्याच्यावरती संपूर्ण जगाचं लक्ष आहे. कारण जग सुद्धा विचार करणार आहे की भारताचा या वर्षाच्या बजेटमध्ये भारताचा फोकस पॉइंट काय आहे. मग त्या अनुषंगाने आपण काय केलं,
यावर्षी जे आपण चेंज करतोय मुद्दे, त्याच्यामध्ये हाच मुद्दा आहे की आपण जगाला संदेश देण्यासाठी आपण या वर्षापासून नवीन यंत्रणा आणतोय, ज्याच्यामध्ये आपण आपले असणारे व्ह्यू पॉइंट, आपले फ्युचर प्लॅन तर फोकस आणूच, पण आपण त्यातून जगाला संदेश सुद्धा देणार आहोत आणि ग्लोबल इन्व्हेस्टमेंट जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न आपण याच्यामध्ये करणार आहोत. जनरली हे 3 कार्य असतात भाषणाचे. मग भाषणाच्या 3 कार्याचा उल्लेख आपण जेव्हा करतोय, तर 75 वर्षांची परंपरा म्हणजे एक्झॅक्टली काय असा उल्लेख केला तर तुम्हाला दिसेल की जो पहिला अर्थसंकल्प 1947 असणाऱ्या 26 नोव्हेंबरला जो मांडण्यात आला, आर के षण्मुखम शेट्टी यांनी 2 भागांचं स्वरूप आणलं होतं. म्हणजे पार्ट ए आणि पार्ट बी चा उल्लेख त्याच्यामध्ये येतो. आणि त्याचं असणारं सातत्य आहे का, ते नंतरच्या प्रत्येक कालखंडामध्ये चालत आलं. म्हणजे घटना लागू झाल्यानंतर 1950च्या 26 जानेवारी नंतर सुद्धा नेहरूंच्या कालखंडामध्ये सुद्धा हेच 2 असणारे पाठ या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये असायचे. सोबत उल्लेख केला 1991च्या कालखंडामध्ये जेव्हा लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनचा मुद्दा आला, तिथं सुद्धा हाच असणारा पाठ या ठिकाणी मांडण्यात आला होता, स्वीकारण्यात आला होता. त्यानंतर जीएसटीचे युग असेल, कोविड कालखंड असेल, अशा सगळ्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा अर्थसंकल्पीय भाषणाचे मूळ 2 असणारे मुद्दे पार्ट ए, पार्ट बी हे कॉन्स्टंट राहिले होते. मग आता ते चेंज होत आहेत. मग त्याच्या अगोदर पहिल्यांदा चेंज होण्या अगोदर काय आहे पार्ट ए, पार्ट बी, त्याचा उल्लेख आपण ह्या ठिकाणी सुरुवातीला करून घेऊ. काय असतो मग अर्थसंकल्पीय भाषणाची रचना पार्ट ए? पार्ट ए मध्ये मागच्या स्थिर सूर म्हणजे 75 वर्षांपासून हा असणारा भाग तसाच आहे. कसा? पार्ट 1 मध्ये असतो देशाचं विजन आणि पॉलिसी नॅरेटिव्ह असतं. म्हणजे काय, आपल्या भारताला काय करायचंय, भारताचं असणार दूरदृष्टी काय असणार आहे, भारताची असणारी संकल्पना भविष्यातली काय असणार आहे, ह्या गोष्टींचा विचार असेल. प्लस आपण कोणकोणत्या योजना, कोणकोणत्या असणारे धोरणं आपण ठरवणार आहोत आणि त्याचं असणारी अंमलबजावणी कशी करणार आहोत आपण, त्याचा एक मूळ मुद्दा या पार्ट ए मध्ये आपण मांडतो. म्हणजे जेव्हा अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात होते, वित्तमंत्री सुरुवात करतात, तेव्हा ते भारताबद्दल भविष्यातला विचार काय आहे हे या ठिकाणी सांगत असतात. मग याच्यामध्ये काय असते, अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे, वाढ काय आहे, महागाई किती आहे, रोजगार याचा आढावा त्या ठिकाणी घेतला जातो, भारतामध्ये विकास कशा पद्धतीने होत आहे, सरकारचा प्राधान्यक्रम कशामध्ये असेल, पायाभूत सुविधा, कल्याणकारी योजना, सुधारणा कोणत्या असतील या ठिकाणी, सेक्टर या ठिकाणचा असणार थर्स्ट म्हणजे प्रत्यक्षात क्षेत्रीय कोणकोणत्या मुद्द्यावरती भर देणार आहे, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी सेक्टरवरती आपण भर देणार आहोत का, उत्पादन, शेती, एमएसएमई, सामाजिक क्षेत्र या गोष्टीवरती फोकस करतो का, हा कुठं असतो, पार्ट ए मध्ये असतो. दीर्घकालीन धोरणाची उद्दिष्ट आपण याच्यामध्ये मांडतो, सरकारची व्यापक दृष्टी आणि तत्वज्ञान असते. एक प्रकारे गव्हर्नमेंटची पॉलिसी आणि फिलॉसॉफी या दोघांना कनेक्टेड असणारं विजन इथं मांडण्याचा प्रयत्न असतो पार्ट ए मध्ये. हे लक्षात ठेवायचं, पार्ट ए महत्वाचा ठरतो. पार्ट बी चा उल्लेख केला तर याच्यामध्ये क्लिअरली काय असतं, टॅक्सेशन आणि टेक्निकल प्रपोजल्स असतात. म्हणजे काय या ठिकाणी इथं उल्लेख केला तर फिस्कल डिफिसिट काय आहे या ठिकाणी, सोबत उल्लेख केला तर रेसिप्ट्स काय असतात, म्हणजे जमा, खर्च, भांडवली तूट, सोबत उल्लेख केला महसुली तूट, राजकोषीय तूट, असे जे टेक्निकल असणारे वर्ड्स असतात का, टॅक्सेशनचा मुद्दा आहे का, तो असेल, आयकरावरती किती सूट देण्यात आली, असे मुद्दे ह्याच्यामध्ये असतात. या सगळ्या गोष्टींचा उल्लेख असतो पार्ट बी मध्ये. म्हणजे कसं, प्रत्यक्ष करांमध्ये बदल केलाय, उत्पन्न कर, कॉर्पोरेट करामध्ये काय बदल केलाय का, अप्रत्यक्ष करांमध्ये काय बदल केलाय का, जीएसटी, सीमा शुल्क असेल, पूर्वीचा असणार जो उत्पादन शुल्क असेल, कर कायदे आणि दरांमध्ये काय सुधारणा केल्या जात आहेत का, अनुपालन आणि नियम आणि सवलतींचा उल्लेख या ठिकाणी केला जातो, करदात्यांसाठी नवीन नियम आहे का, त्याच्यामध्ये करदात्यांसाठी काही सूट वगैरे आहे का. म्हणजे जो डेटा वाईज असणारं कंटेंट आहे ना, तो असायचा पार्ट बी च्या अंतर्गत. ठीक आहे. म्हणजे पार्ट बी हा संख्यात्मक दर आणि कायदेशीर दुरुस्तीवरती केंद्रित होणारा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतो, हे लक्षात घ्यायचं. आता याच्या पुढे बघितलं तर आता बदल काय होणार आहे, आता काय बदल होणार आहे, तर आतापर्यंत पार्ट बी मध्ये फक्त कर आणि तांत्रिक प्रस्तावांवरती केंद्रित मुद्दे असायचे, टॅक्सेशनचा मुद्दा, डेटाचा पार्ट जास्त असायचा. आता पार्ट बी मध्ये 2026 पासून चेंज काय होतो या ठिकाणी, भारताच्या आर्थिक भविष्यासाठी धोरणात्मक दिशा मांडली जाणार आहे. म्हणजे पार्ट ए मध्ये जो आपण आपल्या भारताचं विजन सांगत होतो या ठिकाणी, विजन असेल, आपली फिलॉसॉफी असेल, आता तो पार्ट बी मध्ये येणार आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे पार्ट बी मध्ये सुद्धा आपण आपल्या देशाचं असणारं जे नवीन असणारी भूमिका असेल, नवीन विजन असेल, ते जगामध्ये आपण स्प्रेड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक अभूतपूर्व बदल मानला जातोय, कारण या अर्थसंकल्पीय भाषणाचा धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टिकोन आता दोन्ही भागात असेल. म्हणजे पहिल्या भागामध्ये मागच्या वर्षापर्यंत भारतानं काय केलेलं आहे त्याचा आढावा घेऊन दृष्टिकोन सांगितला जात होता.
आणि भाग नंबर 2 मध्ये टॅक्सेशन कमी करून आपला असणारे विजन काय असणार आहे, भविष्यातला आमचा दृष्टिकोन कसा असणार आहे, का आम्ही रक्कम टॅक्सेशन कमी करतोय, का आम्ही टॅक्सेशन वाढवतोय, याचा असणार आहे ग्लोबली असणारा जो विजन आहे का भारताचा, तो आपण आता त्या असणाऱ्या पार्ट बी मध्ये आणतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. पार्ट गरजेचं आहे तेवढाच. मग रेफरन्स बघितलं तर काय असेल, अगोदर कसं असायचं, अगोदर बघितलं या ठिकाणी तर विजन दृष्टीचा मुद्दा या ठिकाणी येतो, म्हणजे भविष्यातली असणारी भूमिका काय ते पार्ट 1 मध्ये असायचं आणि ते लिमिटेड पद्धतीने असायचं. ठीक आहे. आता तो काय होईल या ठिकाणी, तो पार्ट बी मध्ये सुद्धा असणार आहे आणि तो विस्तारित स्वरूपामध्ये असणार आहे, जो जागतिक लेवलला फोकस करणारा असणार आहे. पार्ट बी मध्ये काय असायचा, तांत्रिक आणि कायदेशीर स्वरूप असायचं. पार्ट बी मध्ये आता धोरणात्मक आणि भविष्याभिमुख असणाऱ्या गोष्टी असतील. फक्त टॅक्सेशनचा पार्ट त्याच्यामध्ये, फक्त टेक्निकल मुद्दे नसतील, तर ते भविष्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही असणारे विशेष मुद्दे या ठिकाणी मांडले जाणार आहेत. नंतर याच्यामध्ये काय असेल, टॅक्स सेंट्रिक कथन कर केंद्रित मुद्दा असायचा अगोदरच्या असणाऱ्या पार्ट बीच्या अंतर्गत. आणि आता काय असेल, कथनामध्येच या ठिकाणी धोरण पण असेल, सुधारणा पण असेल, भविष्यातील आराखडा सुद्धा असणार आहे. आणि अगोदर काय असायचं, फक्त पार्ट बीच्या अंतर्गत देशांतर्गत असणाऱ्या मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित झालं होतं, म्हणजे डोमेस्टिक सेंट्रिक असणारा किंवा डोमेस्टिक फोकस असणारा पॉईंट असायचा. आता आपण जगामध्ये सुद्धा लक्ष देणार आहोत आणि जगाला आपण अट्रॅक्ट करणार आहोत भारतामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी. आमच्या असणाऱ्या गोलला तुम्ही तुमचं विजन कनेक्ट करा आणि दोन्ही देशांच्या असणाऱ्या विकासांमध्ये तुम्ही भागीदार होऊ शकता, अशी आपण प्रलोभनं, अशी आपण भूमिका घेऊन जागतिक देशांना आपण अट्रॅक्ट करणार आहोत. हा मुद्दा याच्यामध्ये मांडणं आवश्यक असणार आहे, लक्षात ठेवायचं. मग आता काय होणार आहे, तर भारत हा आर्थिक वळणबिंदूवरती आता सध्या आहे, इकॉनॉमिक इन्फ्लेक्शन पॉइंटच्या अंतर्गत येतोय. भारत विकसित भारताच्या नावानं आपण आत्ताचा या वर्षाचा सुद्धा बजेट हायलाइट करतोय या ठिकाणी. 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचं आपलं जे टार्गेट आहे का, ते आपण आता असणाऱ्या भूमिकेतून मांडण्याचा प्रयत्न करतोय. पार्ट बी मध्ये दीर्घकालीन आर्थिक दृष्टी मांडण्याचा निर्णय आपण घेतोय, जेणेकरून जगाला आपण इंडिकेट करतोय. हा महत्वपूर्ण मुद्दा याच्यामध्ये असेल. सोबतच या ठिकाणी काय, की जगाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला, की चीनला ऑप्शन आम्ही आहोत. चीनला ऑप्शन भारत आहे, कारण चीनमध्ये चीप लेबर आहे, त्यामधल्या असणारे टॅक्सेशनचा मुद्दा कमी आहे, त्यामुळे बरेचसे असणारे मॅन्युफॅक्चरिंग हब कुठं तयार होतात, चीनमध्ये. मग आता आपण एमएसएमई सेक्टरला महत्व देतोय. आता आपल्या भारताला एक ऑप्शन म्हणून त्या ठिकाणी तयार करायचंय. त्यासाठी आम्ही जगातल्या वेगवेगळ्या देशांना किती बेनिफिट देऊ शकतो, हा संदर्भ आपण याच्यामध्ये मांडतोय, हे लक्षात घ्यायचं. मग आता सध्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कशा पद्धतीने आहे, त्यातले असणारे जे काही अपवाद असतील, त्यातले असणारे पॉझिटिव्ह अस्पेक्ट असतील, निगेटिव्ह अस्पेक्ट असतील, या सगळ्या गोष्टींचा विचार भारत कसा करणार आहे, हा मुद्दा आपण आताच्या बजेटमध्ये या ठिकाणी मांडतोय. म्हणजे आपलं दीर्घकालीन उद्दिष्टांचा उल्लेख या ठिकाणी असेल. आणि याचा हा मुद्दा कशासाठी आणतोय आपण, ग्लोबल इन्व्हेस्टर सॅनलिंग्स हा मुद्दा या ठिकाणी आणतो. म्हणजेच काय करतोय आपण इथं, एक प्रकारे इन्व्हेस्टर्सची असणारी जे काही सायनिंग आहे का भूमिका, इथं आपण आणण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे इन्व्हेस्टर्सने येऊन भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असणारी गुंतवणूक करावी, त्यासाठी त्यांनी एमओयू साईन करावे, वेगवेगळे असणारे प्रोटोकॉल साईन करावे, हा मुद्दा याच्यामध्ये असेल. आणि हे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा असणाऱ्या लक्ष्यांना फोकस करतोय आपण या ठिकाणी. म्हणजे काय, मग इथं राजकोषीय शिस्त, तूट कमी करण्याचा मार्ग, सुधारणांची असणारी विश्वासार्हता, मध्यमकालीन वाढीची रणनीती. म्हणजे काय, आपल्याला जगाला दाखवून द्यायचं की आम्ही टॅक्सेशन कमी करणार आहोत, आम्ही मुद्दे चेंज करतोय, आम्ही जे ग्रोथ होणार आहे त्या ग्रो मध्ये, वाढीमध्ये कशा पद्धतीचे चेंजेस असतील, ते परिणाम कसे असतील, या सगळ्या गोष्टींना हायलाइट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि पार्ट बी मध्ये भविष्य दृष्टी मांडण्याचं परिणाम असणारे कोणते, दीर्घकालीन सुधारणा अधिक महत्वाच्या ठरू शकतात, स्थिरता आणि पूर्वानुमान क्षमता यांचं संकेत मिळतात. म्हणजे प्रेडिक्शन करता येऊ शकतं की भारत कुठल्या दिशेने चाललाय. या प्रेडिक्शन वरती दुसरे असणारे देश काय करू शकतात, त्या ठिकाणी बेट लावू शकतात. मग दुसरे देश आपल्या भारतावरती एक प्रकारे ट्रस्ट ठेवून भारत कोणत्या दिशेने चाललेला आहे, त्यांचा जर ती भारताची दिशा त्या देशांसाठी महत्वपूर्ण ठरू शकत असेल, तर ते देश काय करतील, आपल्यासोबत जास्त पद्धतीने इन्व्हेस्ट करतील आणि भारताच्या असणाऱ्या विकासासाठी एक सर्वोत्तम पद्धती डेव्हलप करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये असणार आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे आता जो अर्थसंकल्पीय भाषणाचा मुद्दा आहे, त्या अंतर्गत आपण कलम 112च्या अंतर्गत बजेट शब्द न वापरता आपण काय वापरायचं, त्याला आपण वापरायचं त्या ठिकाणी अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, वार्षिक वित्तीय विवरणपत्र. आता याची भूमिका बदलेल का, कारण 75 वर्षांचा इतिहास आपण या ठिकाणी बदलतोय. आणि जो स्पीच होता ना, तो स्पीचचा मुद्दा कशा पद्धतीने येणार आहे आता लक्षात घ्यायचं.
हा अॅन्युअल अकाउंटिंग एक्झरसाइज किंवा अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंटचा मुद्दा चेंज होऊन आता तो होईल स्ट्रॅटेजिक इकॉनॉमिक कम्युनिकेशन डॉक्युमेंट्स, म्हणजे धोरणात्मक आर्थिक संवाद दस्तऐवज असं होणार आहे. लक्षात घ्यायचं, अर्थसंकल्प धोरणात्मक आर्थिक संवाद दस्तऐवज असा नवीन शब्द 2026 पासून आपल्याला मांडायचा आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. चेंजेबल मुद्दे असतील या ठिकाणी. याच्यामध्ये काय असेल, सरकारची दीर्घकालीन दृष्टी काय आहे ते स्पष्टपणे मांडली जाणार. अर्थसंकल्प फक्त आकडेवारी किंवा कर प्रस्तावापुरता मर्यादित न राहता तो धोरणात्मक आराखडा बनेल, म्हणजे जगाचं लक्ष बजेटकडे सगळ्या अनुषंगाने राहील. नागरिक, बाजारपेठा, जागतिक गुंतवणूकदार असतील यांच्याशी सरकारचा संदेश अधिक प्रभावी होईल. आपण जगाला योग्य पद्धतीने आपला असणारा मेसेज कन्वे करू शकतो. त्यामुळं हा अति महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येतोय, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हा 75 वर्षाचा एक महत्वपूर्ण असणारा चेंज आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. या अनुषंगाने तुमचं मत काय आहे, जे गव्हर्नमेंटनं आता डिसिजन घेतलेलं आहे, 75 वर्षांची परंपरा आपण त्या ठिकाणी चेंज केली आणि एक ग्लोबल झोन आपण त्या ठिकाणी अट्रॅक्ट करण्यासाठी आपण एक आपला असणारा विजन ब्रॉड केला. त्याबद्दल तुमचं मत काय कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच लिहा. सोबतच आपण कंबाईन एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठीची असणारी बॅच संकल्प बॅच आपण स्टार्ट करतोय 5 फेब्रुवारी पासून. तर ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. प्री प्लस मेन्स खूप नॉमिनल फी आहे, 5,999 प्लस जीएसटी. फक्त प्री साठी पाहिजे असेल तर 4,999 प्लस जीएसटी मध्ये तुम्हाला बॅच मिळून जाईल. महाराष्ट्रातले असणारे सर्वोत्कृष्ट फॅकल्टी आहे. प्लस जे आता कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मेन्सला 2025च्या मेन्ससाठी तयारी करतायत त्यांच्यासाठी आपण इग्निशन टेस्ट सिरीज या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. खूप नॉमिनल फी आहे, फक्त 999 आहे, 999 प्लस जीएसटी मध्ये. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, तुम्हाला ह्या असणाऱ्या टेस्ट मिळून जातील. त्यामध्ये पहिली टेस्ट आपली 1 फेब्रुवारी पासून म्हणजे आजपासून स्टार्ट झालेली आहे आणि हे असणाऱ्या टेस्ट तुम्हाला जवळपास 25 टेस्ट आहेत जे तुमच्या असणाऱ्या परीक्षेपर्यंत तुम्हाला स्ट्रॉंगली तयार करण्यासाठी इथं आवश्यक आहेत, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, आपली कंबाईन साठीची असणारी टीम या ठिकाणी समोर आहे तुमच्या. कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, प्री आणि मेन साठीची असणारी संकल्प बॅच, त्या अनुषंगाने आपली असणारी टीम आहे. 5 फेब्रुवारी पासून ही आपली असणारी बॅच स्टार्ट होते. सोबतच आता नवी मुंबईच्या अंतर्गत, महानगरपालिकेच्या अंतर्गत आपल्याला एक महत्वपूर्ण असणारी ऍड येताना दिसते ग्रुप बी च्या अनुषंगाने. तो म्हणजेच कुठली, तर तो आहे असिस्टंट कमिशनर. मग सहाय्यक आयुक्तासाठी आपले एक सेपरेट बॅच स्टार्ट झालेले आहे. त्याच्या असणार लेक्चर उद्यापासून 2 फेब्रुवारी पासून स्टार्ट होत आहेत. तर तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. यामध्ये सगळे असणारे कायदे 10च्या 10 कायदे तुमचे त्या ठिकाणी स्टार्ट केले जात आहेत. ऍक्च्युअली हा असणारा 1 फेब्रुवारी 2026 आजपासून याची स्टार्ट आहे. त्या अनुषंगाने आपण कायदे वगैरे कसे असतात कसे नाही त्याचे सेशन्स युट्यूब वरती घेतलेलं आहे. जर बघितले नसतील तर नक्कीच ते पहा. ठीक आहे, आय होप 75 वर्षानंतरचा असणारा जो महत्वपूर्ण इतिहास चेंज होताना दिसलाय त्याचे पार्ट 1, पार्ट 2 आणि हा मुद्दा जो आपल्या असणाऱ्या फायनान्स मिनिस्टरच्या असणाऱ्या स्पीचशी संबंधित आहे तो तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो. सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, चालेल, भेटूया आपण अशाच पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.